आध्यात्मिक विकासाचा दृष्टिकोन. पण अगदी सर्वसामान्य लोकांसाठी आपल्याला जे माहिती आहे सगळं की मन आपलं आहे ना, सगळ्यांना मन नसेल तर हात वर करा. मन आपल्याला सगळ्यांना आहे, पण मन कधी कोणी बघितलेलं आहे का? आता आपण खूप सारे फोटो काढतो, म्हणजे तुम्ही कधी तुमच्या मनाचा फोटो काढलाय का? आपण आपले स्वतःचे फोटो काढतो, मग सगळीकडे आपण ते बघतो, टाकतो वगैरे, स्टेटस वगैरे. तसा मनाचा फोटो काढून काही आजपर्यंत आपल्याला टाकता आलेला नाही. पण मन नाहीये असं कोणीच म्हणत नाही. हे जे वैद्यक शास्त्र आहे आधुनिक, ॲलोपॅथी ज्याला आपण म्हणतो आज रोजी, त्यांना सुरुवातीला मान्य नव्हतं हे मनाचा काही संबंध नाही म्हणायचे ते आजाराशी. पण आज रोजी ते सुद्धा म्हणतात की बरेचसे आजार हे मनाशी संबंधित आहे. आणि त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला मान्य करावं लागतं की मन आहे. कारण बघा ना, दिवसभरात तुम्ही कितीतरी वेळा बोलताना किंवा स्वतःच विचार करत असताना म्हणता की माझ्या मनात ना आज असा विचार आला, माझ्या मनाला असं करावंसं वाटलं, आज माझ्या मनाला तसं खावंसं वाटलं. ऍक्च्युली मनाला वाटण्यापेक्षा म्हणजे काय होतं की मग ते जिभेकडे जातं, खावंसं वाटलं म्हणजे काय केलं, जिभेनी मनाला तिकडे नेलं. मग असं हे मन सारखं आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या मागून धावत असतं. पंच ज्ञानेंद्रिय सतत ओढून घेत असतात मनाला, इकडे चल तिकडे चल तिकडे चल, आणि मग ते कधी शांत होत नाही. पण ह्या मनाला शांत करण्याचा सगळ्यात साधा, सोपा, सरळ मार्ग आहे तो म्हणजे प्राणायाम. कारण मनाला काहीच आपण दिलं नाही धारण करायला, तर ते अधिक जास्त वेगळे वेगळे विचार करायला लागतात. मग त्याला काहीतरी असं द्यावं लागतं की जे तुमच्या शरीराला सुद्धा जाणवू शकतं. मग हे काय आहे तर आपला श्वास, अगदी जवळची गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या श्वासाच्या माध्यमातून मनावर नियंत्रण आणायचं, मनाला प्रसन्न करण्याचा तो एक साधा सोपा उपाय आहे. मग हे प्राणायाम जे आहेत हे किती आहेत, कसे आहेत ते आपण रोज थोडे थोडे बघणारच आहोत पुढे. परंतु प्राणायामाची पूर्वतयारी आज आपण सगळी करणार आहोत. तर सगळ्यांसाठी काही सूचना अशा आहेत की पोशाख जो आहे तो शक्यतो सैलसर घाला, जेणेकरून कुठलाही ताण येणार नाही. तसंच ज्या वेळेला आपण प्राणायाम करणार आहोत, ओंकार जप करणार आहोत, त्यावेळेला चष्मा असेल तर तो काढून ठेवायचा, घड्याळ असेल तर ते सुद्धा काढून ठेवायचं, पुरुष मंडळींनी बेल्ट लावलेला असेल तर तोही काढून ठेवायचा. आपल्या शरीराला कुठलाही वेदना, त्रास होईल असं काहीही ठेवायचं नाही. त्यानंतर सूचना आपल्या मेसेज मध्ये दिलेल्या आहेत की जागा कशी असावी वगैरे, तरी पुन्हा सांगते की शक्यतो शांत अशी जागा निवडा. घरच्यांना रिक्वेस्ट करा की मला फक्त 1 तास तुम्ही द्या, मग तुम्ही म्हणाल ते मी ऐकते, तर ते तुमचं ऐकतील. त्याच्यामुळे तशी एक जागा 1 तासासाठी घ्या घरातली आणि शांतपणे तिथे प्राणायाम करा. कारण प्राणायाम करायचं म्हणजे फक्त आपल्याला शरीराने करायचं नाही, खऱ्या अर्थाने तो मनाने करायचा आहे. तुमचं मन पूर्णपणे त्या श्वासाकडे एकाग्र असलं पाहिजे. त्यामुळे तिथे कुठलाही आवाज असेल, डिस्ट्रॅक्शन असतील तर आपल्याला ते साध्य होणार नाही. खूप लोकांना आपण बघतो की ते खूप वर्षानुवर्ष प्राणायाम करतात पण प्राणायामाचे फायदे मिळत नाही. त्याचं कारण असं असतं की तो शास्त्रशुद्ध पद्धतीने केला नाही तर त्याचे आपल्याला काहीही फायदे मिळणार नाही. आणि म्हणून आपण आता सुरुवात जी करणार आहोत ती ओंकार जपानी करणार आहोत. कारण ओंकार जप करणं हा सुद्धा प्राणायामच आहे. आता हा ओंकार जप कसा करायचा आहे तर अ, उ आणि म हे 3 जे अक्षर आहेत ती आपल्याला उच्चारायची. आता मी ज्या वेळेला अ उ म असं म्हटलं त्यावेळेला तुम्हाला ओंकाराचा ध्वनी ऐकायला आला का? नाही आला. ती एकत्रितपणे उच्चारली तर तो ओंकाराचा ध्वनी निर्माण होतो. मग प्रत्येक ओंकार म्हणण्याच्या आधी आपल्याला श्वास घेणं आवश्यक आहे. मग हा श्वास कसा घ्यायचा तर दीर्घ घ्यायचा. दीर्घ म्हणजे लांब श्वास घ्यायचा. आपल्याला जेवढा लांब घेता येईल तेवढा लांब आपण, आणि श्वास घेऊन झाला की लगेच ओंकाराचा उच्चार सुरू करायचा. मग आधी अ चा उच्चार, ओठ उघडून अ चा उच्चार करायचा. ओठांच्या कडा मिटल्या की उ चा उच्चार होतो आणि ओठ पूर्ण मिटले की म चा उच्चार होतो.
त्यासाठी आपल्याला वेगळे असे खूप प्रयत्न करावेसे लागत नाही, कारण त्यासाठी जिभेची हालचाल नाहीये, ओठांची कमीत कमी हालचाल आहे आणि म्हणूनच ह्याला बीज मंत्र असं सुद्धा म्हटलेलं आहे. कुठल्याही घर्षणाशिवाय तो निर्माण होतो, म्हणून त्याला अनाहत नाद असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्या ओंकार जपाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं आपल्या आत्म्याशी एकरूप होऊ शकतो. आणि हे करत असताना आपण आपल्या ज्या कामना असतात त्या पूर्ण करतोच, परंतु मोक्षापर्यंत सुद्धा आपण जातो. एकच सेकंद. मला मध्येच उठावं लागलं, ऑनलाईन वर्गाचे काही दुष्परिणाम. असं सहसा होत नाही, पण आज झालं पहिल्यांदाच. असं खाली काहीतरी आवाज आला गेटचा, त्याच्यामुळे. तर हा ओंकाराचा उच्चार आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघतो आहोत. तर अ, उ आणि म. तर श्वास घेतल्यानंतर, म्हणजे प्रत्येक ओंकार म्हणून झाल्यानंतर श्वास घेणं आवश्यक आहे. नाहीतर काही वेळेला काही जण नंतर तक्रारी करतात की ओंकार म्हटल्यानंतर आम्हाला दमल्यासारखं वाटतं, श्वास थाप लागल्यासारखं वाटतं. तर समजून जायचं की तुम्ही दोन ओंकारांच्या मध्ये श्वास घेत नाही आहात पूर्णपणे. पूर्ण श्वास घेतला तर तुम्हाला दमल्यासारखं वाटणार नाही आणि तुमचा ओंकार जो आहे तो छान लांब येईल. तर हा ओंकार सुरुवातीला थोडासा कमी असतो, नंतर हळूहळू तो दीर्घ होत जातो. तर ओंकाराचा उच्चार आपल्याला किती वेळ करायचा आहे, तर तो साधारणतः 10 सेकंद करावा, असं एक शास्त्रशुद्ध त्याचं जे हे आहे प्रमाण. 10 सेकंद ओंकाराचा उच्चार केला पाहिजे. तर त्यासाठी 5 सेकंद आपण श्वास घेतला पाहिजे आणि 10 सेकंद ओंकाराचा उच्चार केला पाहिजे. आता हे 10 सेकंद कसे डिवाइड केलेले आहेत, तर 2 सेकंद अ चा उच्चार, 3 सेकंद उ चा उच्चार आणि 5 सेकंद म चा उच्चार. मग हे आपण मोजत बसायचं एका घड्याळावर, तर अजिबात नाही. अ पेक्षा उ जास्त म्हणायचा, उ पेक्षा म जास्त म्हणायचा आणि तुम्ही जसा जसा सराव कराल तसं ते आपोआप होईल, तुमचं तुम्हालाच जाते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, फक्त एकाग्रता ठेवायची आहे, म्हणजे ह्या गोष्टी सहज होतात. कारण तो शेवटी अनाहत नाद आहे, त्याच्यासाठी फक्त एकाग्रता एवढेच प्रयत्न करायचे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत. तुमची तुम्हाला अनुभूती येणार आहे, तुमचं तुम्हाला कळणार आहे. आता हा जो नाद असतो हा कसा असतो, तर घंटेचा नाद कसा असतो की तो हळूहळू हळूहळू कमी होत जातो, तसाच हा ओंकार सुद्धा हळूहळू हळूहळू लय पावत जातो. घंटा नाद निनादवत असं त्याला म्हटलं, किंवा सततम तैल धारे. तेलाची धार असते ती कशी असते, एकसंध पडते बघा. म्हणजे आपण जर टाकल्या की पाण्याची एक धार टाकायला घेतली आणि दुसऱ्या बाजूला तेलाची, तर त्या पाण्याची जी असते त्याच्या अशी बाजूला थोडेसे फवारे उडतात, पण तेलातून तसे उडत नाही. आणि म्हणून हा जो आपण जो काय नाद निर्माण करणार ओंकाराचा, तो कसा असला पाहिजे, एकसंध, त्यात चढ उतार नको. आता चढ उतार नको याचाच अर्थ तुम्ही मध्ये श्वास घेणं अपेक्षित नाहीये. तुम्हाला मध्ये श्वास घ्यावासा लागला तर मात्र त्यात चढ उतार निर्माण होतो. आणि म्हणून सुरुवातीला तो ओंकार खूप लांब यायलाच हवा असा अट्टाहास न करता आपल्याला जमेल तसा सहज ओंकार आपण म्हणायचा. तर मी तुम्हाला ओंकार म्हणून दाखवणार आहे, प्रमोदिनी ताई म्हणून दाखवते. प्रमोदिनी ताईंचा व्हिडिओ तुम्ही पिन करू शकता किंवा तुम्हाला ते दिसत असतील तशा तरी चालेल. आता श्वास किती सावकाश घ्यायचा आहे ते सुद्धा आपण ऑब्झर्व करायचं आहे. मला वाटतं 2 आवाज ठेवले तर थोडा डिस्टर्बन्स येतोय. ठीक आहे, मीच दाखवते, कारण दोघींचे आवाज ठेवले की डिस्टर्बन्स होते. तर आपण आधी फक्त बघायचं आहे. आता श्वास कसा घ्यायचा ते सुद्धा बघायचं आहे. श्वास घेत असताना आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलायचे नाही,
किंवा चेहऱ्याची कुठली हालचाल नाहीये, खात्यांची हालचाल नाहीये, फक्त आपल्या छातीची आणि पोटाची कमीत कमी हालचाल होणार आहे, जी आपल्या श्वास घेण्यासाठी आवश्यक असते तेवढीच. एक ओंकार म्हणून झालाय, पुन्हा श्वास घ्यायचा आहे. पुन्हा एक म्हणून दाखवते. तर अशा पद्धतीनं आपण हा ओंकाराचा जप करणार आहोत. आता हा ओंकार करण्याचे, ओंकार म्हणण्याचे काय फायदे आहेत? तर आपण जी रोज प्रार्थना म्हणणार आहोत, आता वर्ग संपल्यानंतर ग्रुपवरती प्रार्थना पाठवली जाईल. ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. म्हणजे ह्या बिंदू रूपी ओंकाराचं योगी रोज ध्यान करतात. आणि मग त्याचे फायदे काय? तर कामदम आणि मोक्षदम. कामदम म्हणजे आपल्या कामना पूर्ण करणारा आणि मोक्षदम म्हणजे मोक्षापर्यंत नेणारा. मग आपल्या कामना काय असतात सगळ्यांच्या, की माझ्या कामात मला यश मिळावं, माझं आरोग्य चांगलं राहावं, ह्या आपल्या सामान्य माणसांच्या कामना असतात. तर त्या पूर्ण होतात आणि नंतर मोक्षापर्यंत सुद्धा तुम्हाला तो नेतो. इतकं या ओंकाराचं महत्व आहे. मग कामना पूर्ण करतो म्हणजे काय? तर एकाग्रता वाढवतो, स्मरणशक्ती वाढवतो, आकलन शक्ती वाढवतो. म्हणजे विद्यार्थ्यांना जे परीक्षा देणारे आहेत त्यांना निश्चितचपणे याच्यामध्ये फायदा होणार आहे. त्याचबरोबर आरोग्यावर याचे खूप चांगले परिणाम होतात. जसे की ओंकारामुळे आपल्या संपूर्ण शरीरात कंपन निर्माण होतात. आकाराची कंपन ही आपल्या नाभीपासून खालच्या शरीरात निर्माण होतात. उकाराची जी कंपन आहे ती नाभीपासून आपल्या कंठापर्यंतच्या भागात निर्माण होतात आणि मकाराची कंपन आपल्या संपूर्ण मस्तकाच्या भागात निर्माण होतात. त्यामुळे तिथल्या अवयवांना त्याचा फायदा होतो. आता ज्या वेळेला काही एखाद्या विशिष्ट आजारासाठी ओंकाराचा जप करायचा असेल, तर ज्या भागाचे आजार आपल्याला आहे त्या भागात तो उपचार आपल्याला थोडा जास्त वेळ करायला लागतो. तर बऱ्याच वेळेला सेंटरवर असे प्रयोग केले जातात, पण इथे मात्र आपण हा प्रयोग करणार नाही. आपण इथे आपल्या नेहमीच्या पद्धतीने ओंकार म्हणणार आहोत. 2 सेकंद, 3 सेकंद आणि 5 सेकंद अ उ क्रमशः. पण हा ओंकार म्हणून सुद्धा सगळ्यांना फायदा होतो. आता मकाराचा उच्चार आपण सगळ्यात जास्त करतो 5 सेकंद का? कारण की त्याची सगळी कंपन जी आहे ती आपल्या मेंदूच्या मस्तकाच्या भागात जाणवतात आणि मेंदू आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण करत असतो. म्हणजे मेंदू ठीक असेल तर सगळं शरीर ठीक राहणारच आहे. म्हणून मकाराचा उच्चार 5 सेकंद करायचा. मग त्याच्यासाठी आजार कुठले? तर जवळपास सगळे आजार कव्हर होतात. कारण आपल्या मेंदूच्या खालच्या भागाला तळाशी पिट्युटरी नावाची एक ग्रंथी असते आणि ही ग्रंथी आपल्या हार्मोनचं सिक्रिशन जे आहे त्याचा कंट्रोल तिच्याकडे असतो. पण तिचं कार्य जर बिघडलं असेल तर शरीरातले पुढचे सगळेच हार्मोन्स बिघडतात आणि मग आपल्याला वेगळे वेगळे आजार होतात. म्हणजे जसे की आज रोजी सगळ्यात जास्त थायरॉइड, मधुमेह किंवा मासिक पाळीचे विकार स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढायला लागले आहे. त्याचं कारण काय? तर आपली मानसिकता ठीक नाहीये. आपल्याला त्यासाठी औषधं दिली जातात, पण औषधं त्याला कंट्रोल करतात, त्याला क्युअर नाही करू शकत. मग इथे मुळावरच घाव घातला तर त्या पिट्युटरी ग्रंथीचं कार्य चांगलं होणार आहे आणि तिचं कार्य जर चांगलं झालं तर आपोआप तुमच्या शरीरातला हार्मोन्स जो आहे त्याचा बॅलन्स होणार आहे, त्याचं संतुलन होणार आहे आणि हळूहळू ते आजार कमी व्हायला मदत होणार आहे. तसंच बीपीचा त्रास जो आजकाल सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तर हा तर सरळ त्याचं नाव आहे ना, खरं म्हणजे बीपी नाही, त्याचं नाव हायपर टेन्शन आहे. नावातच सगळं आलेलं आहे, हायपर टेन्शन. म्हणजे तुम्ही हायपर असता, सतत काहीतरी टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, ताण असतो
आणि त्याचा परिणाम तुमच्या हृदयावर आणि मग सातत्यानं त्याची गती वाढलेली असते आणि त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढणं हा परिणाम आहे. आजार हायपरटेन्शन हाच आहे. आणि म्हणून नियमितपणे जर आपण ओंकाराचा जप केला तर ह्याच्यावर सुद्धा आपल्याला खूप चांगले परिणाम अनुभवायला मिळतात. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे चांगली झोप लागते. शांत झोप हवी असेल तर रोज रात्री झोपण्याच्या आधी 10 मिनिट ओंकार म्हणा आणि झोपा. तुम्हाला निश्चितच चांगली झोप लागेल. झोपेच्या गोळ्या आज रोजी बाजारात खूप जास्त विकल्या जातात. खरं म्हणजे त्या सहजासहजी विकायच्या नसतात. त्याच्यासाठी खूप काही निर्बंध आहेत, पण तरी सुद्धा त्या विकल्या जातात आणि डॉक्टर लोक सुद्धा प्रिस्क्राईब करतात त्या गोळ्यांना. कारण काय आहे, प्रॉब्लेम आहेत लोकांना. आणि ती जी झोप असते त्या झोपेनंतर फ्रेश नाही वाटत, कारण काही केमिकल्स, काही रसायन कृत्रिमरित्या तुमच्या शरीरात टाकली जातात आणि त्याच्यामुळे एक प्रकारे तुमच्या मेंदूचा आणि तुमच्या मनाचा संपर्क तोडला जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुस्ती येते, त्याच्यामुळे तुम्हाला झोप लागते. त्या गोळ्या घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपता पण उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटत नाही, पण तुम्ही जर ओंकार म्हणून झोपत असाल तर एक 6-7 तासाची झोप झाल्यानंतर तुम्हाला आपोआप जाग येते, फ्रेश वाटतं, उठावंसं वाटतं, अंथरूण सोडून द्यावंसं वाटतं, लोळत बसावंसं नाही वाटत. तर एवढे सगळे फायदे ह्या ओंकाराचे आहेत. त्याच्यामुळे आता आपण ओंकार जप आधी करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टींकडे वळणार आहोत. तर मला वाटतं आज एवढी माहिती पुरेशी आहे. नंतर शेवटच्या दिवशी मी तुम्हाला संधी देणार आहे, काही शंका असतील तर विचारायची. तर सगळ्यांना ओंकार कळलेला आहे. तर काही जणांचे व्हिडिओ बंद आहेत, त्याच्यामुळे त्यांना कळला नाही कळला, कळायला काही मार्ग नाहीये. पण ज्यांचे व्हिडिओ चालू आहे त्यांनी मला अंगठा दाखवला की आम्हाला कळलंय. तर आपण करूया. आता समजा ओंकार जप करत असताना तुम्हाला त्रास वाटला. आता त्रास म्हणजे काय, आपल्याला खूप वेळ बसण्याची सवय नसते, त्याच्यामुळे काही वेळेला अगदी गुडघे दुखायला लागतात, पाठ दुखायला लागते. तर अशा वेळेला ते त्रास सहन करत ओंकार म्हणत बसायचं नाही. सरळ पाठीवर झोपायचं आणि ओंकार ऐकत राहायचं. शरीराला त्रास द्यायचाच नाहीये कुठला. हा 1 तास आहे ना, शरीराला आणि मनाला कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी आपल्याला घ्यायची. तर आता आपण ओंकाराचा जप करणार आहोत. प्रमोदिनी ताई, तुम्ही ओंकाराची प्रतिमा स्क्रीनवर शेअर करू शकता का? हो. आता जी ओंकाराची प्रतिमा आपल्याला दिसणार आहे स्क्रीनवर, ती तुम्ही एकतर किंजवडेकर सरांचा जो व्हिडिओ आहे तो पिन करा, म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित दिसेल. किंवा तुम्हाला अजून स्पॉटलाइट करता येत असेल तर तसंही तुम्ही करू शकता. काही लाईट एकदा चालेल का? बरोबर आहे. काय चालतं तेवढं. सगळ्यांनी काळजी घ्यायची की म्हणजे ऑडिओ बंद ठेवायचे आहे, नाहीतर आपल्याला खूप डिस्टर्बन्स येईल. आता ओंकाराचा जप करत असताना आपण डोळे मिटणार आहोत, पण तुम्हाला असं वाटलं की नाही मला आता डोळे मिटून काही होत नाहीये, तर मग तुम्ही डोळे उघडू शकता आणि डोळे उघडल्यास बरोबर तुमच्या समोर ओंकाराची प्रतिमा दिसते. तर आता ओंकाराच्या जपाला आपण सुरुवात करणार आहोत. तेव्हा आसन स्थिती घ्यायची आहे. तुम्हाला सहज जसं बसता येतं तसं बसायचंय. मांडी घालून बसा. ज्यांना स्वस्तिकासन माहिती आहे त्यांनी स्वस्तिकासनात बसा. ज्यांना खाली बसण्याची अडचण आहे त्यांनी खुर्चीवर बसा. ज्यांना तेही अडचण आहे त्यांनी बेडवर बसून पाठीला आधार घेऊन बसलं तरीही चालणार आहे. तुम्हाला सहज बसता येईल असं आसन स्थिती घ्यायची आहे. त्यानंतर हाताची ज्ञानमुद्रा करायची, ती म्हणजे आपले हे जे 2 बोट आहेत, अंगठा आणि त्याच्या बाजूचं बोट, ते जुळवून घ्यायचे आणि 3 बोट सरळ ठेवायची. त्यानंतर हे जे आपले हात आहेत ते गुडघ्यांवर ठेवायचे, अगदी ताठ करून पुढे ठेवायचे नाही, जेणेकरून आपले हात गुडघ्याच्या पुढे जातील. आपले हात गुडघ्यावर राहतील असे ठेवायचे. हात कोपरात वाकले तरी सुद्धा चालणार आहे. चष्मा असेल तर तो काढून ठेवायचा आहे. मी तुम्हाला चष्मा काढायला सांगणार आहे, मी मात्र काढणार नाही, कारण मला स्क्रीन कडे बघण्यासाठी त्याची गरज आहे, पण तुम्ही मात्र तो काढून ठेवायचा आहे.
त्यानंतर ओंकाराच्या प्रतिमेकडे बघायचं आहे आणि डोळे अलगद मिटायचे. दृष्टी आधी खाली न्यायची आणि त्यानंतर डोळे अलगद मिटायचे आहेत. शरीर शिथिल आहे, संथ श्वसन चाललेलं आहे. प्रत्येक ओंकाराच्या आधी श्वास घ्यायचा आहे, त्यानंतर ओंकाराचा जप चालू करायचा आहे. तर ज्या वेळेला माझा मकार चालू होईल त्यावेळेला तुम्ही श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. श्वास घेऊन झाला की लगेच ओंकार म्हणायचा आहे. श्वास रोखून ठेवायचा नाहीये. डोळे अलगद मिटायचे आहेत. संथ श्वसन चालू आहे. आपल्या मिटलेल्या डोळ्यांसमोर ओंकाराची प्रतिमा आहे. पण कल्पना करायची की आपण एक तेजस्वी ओंकार बघतो आहोत. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः.
ओम शांति शांति शांति। त्या तळ हातांचं घर्षण करायचंय, हात डोळ्यांवर ठेवायचे, सावकाश डोळे उघडायचे, हात खाली आणायचे, आसन सोडायचे, सावकाश पाय सरळ करायचे, आणि पाठीवर झोपायचे आपल्या आसनावर. आपण शवासन करणार आहोत. सावकाश पाठीवर झोपायचे. आपण जिथे असाल तिथे करू शकता. बेडवर असाल तर बेडवर केलं तरी चालणार आहे. पायांमध्ये 1.25 ते 1.5 फूट अंतर घ्यायचंय. टाचा आतल्या बाजूला, चवळी बाहेरच्या बाजूला, हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर, हाताचे तळवे छताच्या दिशेला, बोट अर्धवट मिटलेली, मान सोयीस्कर दिशेला कलती करायची, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. प्रमोदिनी ताई, तुम्ही पण करा, म्हणजे कोणाला कळलं नाही तर ते तुमच्याकडे बघून करू शकते. फक्त तुमचं आसन पूर्ण दिसेल असं ऍडजस्ट करा. कुणाला कळलं नसेल तर प्रमोदिनी ताईंचा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे करा. फक्त पाठीवर झोपून रिलॅक्स व्हायचंय. आपल्या शरीरावरचा ताण काढून टाकायचे. ओंकार जपामुळे मन शांत झालेलं आहे. श्वासाची गती सुद्धा खूप कमी झालेली आहे. आपलं मन ओंकाराच्या कोणत्याही एका प्रत्ययामध्ये स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण बघितलेली ओंकाराची तेजस्वी प्रतिमा, आपण ऐकलेला ओंकाराचा मधुर ध्वनी, आपण म्हटलेला ओंकार, त्यापैकी कुठल्याही एका प्रत्ययात आपल्या मनाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनाच्या या शांततेची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.
सावधान शवासन सोडणार आहोत. आपलं मन आपल्या श्वासाकडून आपल्या शरीराकडे आणायचं आहे आणि सावकाश शवासन सोडायचंय. पाय जवळ घ्यायचे, हात जवळ घ्यायचे, मान सरळ करायचे, एका कुशीवर वळायचंय आणि बैठक स्थितीत यायचं आहे. प्रमोदिनी ताई, तुम्ही शयन स्थितीतच थांबा. तडागासन दाखवतोय आपण. सगळ्यांनी बैठक स्थितीत यायचे. तर प्रमोदिनी ताई आपल्याला तडागासन दाखवणार आहेत आणि त्यानंतर आपण तडागासनात दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. तर तडागासन अगदी सोपं सगळ्यांना जमणारा आसन आहे. तर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्यायचे आहेत आणि पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं. आपण एक एक पाय घेतला सावकाश तरी चालणार आहे. त्या पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं. पाय शरीरापासून थोडेसे दूर ठेवायचे जेणेकरून पायांवर कुठलाही ताण येणार नाही अशी स्थिती घ्यायची. हात गोलाकार फिरवत डोक्याच्या वर न्यायचे आणि हाताची डोक्याच्या वर घडी करायची. त्या हाताची घडी केल्यानंतर आपले पूर्ण हात जमिनीवर टेकतील याची काळजी घ्यायची. कुठे हात हवेत तरंगत ठेवायचा नाहीये. आणि या स्थितीत गेल्यानंतर दीर्घ श्वसनाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आपण सगळेजण आता नंतर करणार आहोत. आसन सोडायचंय. प्रमोदिनी ताईंसाठी सूचना आहे. सावकाश पाय सरळ करायचे, हात सरळ करायचे आणि शरीराच्या जवळ आणायचे. सावकाश बैठक स्थितीत यायचं. एका कुशीवर वळून प्रमोदिनी ताई करतात ती प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा, ऑब्झर्व करा आणि त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. आपण अगदी झटक्यात उठतो तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर आता हे जे आहे हे तडागासन आपण बघितलेलं आहे. हे तडागासन आपण रोज आपल्या दीर्घ श्वसनाच्या अभ्यासासाठी वापरणार आहोत. आता दीर्घ श्वसन करायचं म्हणजे काय करायचं ते मी आधी तुम्हाला सांगते. आपण जो नेहमी श्वास घेतो त्याला म्हणायचं संथ श्वसन. म्हणजे योगाभ्यासात हे श्वासाचे प्रकार केलेले आहेत अभ्यासासाठी. नेहमीचं श्वसन आहे ते आहे संथ श्वसन. मग काही वेळेला जलद श्वसन सुद्धा असतं. श्वासाची गती प्रयत्नपूर्वक वाढवायची त्याला म्हणायचं जलद श्वसन. आणि श्वासाची गती प्रयत्नपूर्वक कमी करायची त्याला म्हणायचं दीर्घ श्वसन. मग आपल्या श्वासाची गती नेहमीसाठी किती असते? किती असते कोणाला माहिती आहे? एका मिनिटाला किती वेळा श्वास घेता तुम्ही? 15. कोणी सांगितलंय? 15, 16, 18 ही साधारणतः एक श्वासाची नॉर्मल गती असते आपल्या. हुशार आहेत आपल्या वर्गातले विद्यार्थी, माहिती आहे त्यांना, म्हणजे त्यांनी श्वास मोजलेले आहे. तर ही श्वासाची गती आपल्याला दीर्घ श्वसनाने खूप कमी करता येते. मग आता इथे आपण जे दीर्घ श्वसन करणार आहोत त्याच्यासाठी काही प्रमाण आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला जे प्रमाण आपलं असणार आहे ते एकाच येईल. म्हणजे जेवढा वेळ आपण श्वास घेतला तेवढाच वेळ श्वास सोडायचा. मग हे प्रमाण कोणत्या याच्यात तर सेकंदामध्ये असणार आहे. म्हणजे साधारणतः तुम्ही 4 सेकंद श्वास घेतला तर 4 सेकंद श्वास सोडायचे. म्हणजे काय केलं तुम्ही श्वासावर नियंत्रण आणलं ना. जी गती नेहमीची चालली आहे त्यात तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही किती वेळ सेकंद श्वास घेताय आणि किती सेकंद श्वास सोडताय तुम्हाला माहित नाहीये. जनरली असं असतं की आपण श्वास घेतो त्यापेक्षा जलद गतीनं श्वास सोडतो. तर इथे प्राणायामात आपल्याला नेमकं याच्या उलट करायचंय. आपण श्वास घेतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला श्वास सोडायचा आहे. तर सुरुवातीला हे प्रमाण सम करायचं. एकाच एक करायचं, मग एकाच दीड करायचं आणि मग एकाच 2 करायचं. म्हणजे आता सुरुवातीला 4 सेकंद श्वास घेतला आणि 4 सेकंद सोडला. आता उद्या आपण काय प्रयत्न करणार आहोत की 4 सेकंद श्वास घेतला आणि 6 सेकंद सोडला. परवाला काय करणार आहोत 4 सेकंद श्वास घेणार आहोत 8 सेकंद सोडण्याचा प्रयत्न करायचा. आता समजा तुम्हाला असं वाटलं की 8 पर्यंत मी पोहोचूच शकत नाहीये तर तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की श्वास सोडताना किती नियंत्रण आणावं लागतं आणि ते कठीण असतं. पण हळूहळू सरावाने ते आपल्याला येतं. प्रयत्न मात्र आपल्याला करावे लागतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. आता दीर्घ श्वसनाचा अभ्यास आपण केला म्हणजे 4 सेकंद श्वास घेतला आणि 4 सेकंद श्वास सोडला. म्हणजे एका श्वासासाठी किती वेळ लागला साधारणतः? 8 सेकंद लागलेत ना. एका श्वासासाठी 8 सेकंद.
मग एका मिनिटात किती सेकंद असतात? 60. मग डिवाइड करा तुम्ही, 60 डिवाइड बाय 8, साधारणतः 7 श्वास आपले होतील. कारण जे काही 4 सेकंद तुम्ही म्हणाल नाही ते तर एक्झॅक्ट नाही झालं, मी गणित माझं तेवढं एक्सपर्ट नाहीये मी गणितात, पण एक अंदाज सांगते तुम्हाला. तर प्रत्येक श्वास सोडल्यानंतर आपण काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद थांबतो आणि मगच श्वास घेतो, किंवा श्वास घेतल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंद थांबतो आणि मगच श्वास सोडतो. म्हणजे साधारणतः 7 श्वास आपले होते. तर तुम्ही विचार करा की पहिल्याच दिवशी तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुमच्या श्वासाची गती कुठून कुठे आली? 16 ते 18 होती, ती कुठे आली? डायरेक्टली 7 ते 8 वर आली. म्हणजे काय झालं की श्वास घेण्यासाठी शरीराला, मेंदूला जे काही कष्ट करावे लागतात ते अर्ध्यावर आले. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता तुमच्या मेंदूचं हे जे काम आहे हे तुम्ही एरवी कमी करू शकत नाही. कारण समजा मेंदूनी ते काम केलं नाही तर काय होईल? आपण श्वास घ्यायला विसरू, कारण आपण खूप बिझी असतो ना आजकाल. म्हणजे काही वेळेला असं होतं की ते जेवत असतो आपण आणि जेवता जेवता काहीतरी मेसेजेस बघत असतो व्हॉट्सअपचे किंवा, तर तो घास असा, म्हणजे पूर्वी लहान मुलं ठेवायचे, आता मोठी माणसं पण ठेवायला लागली, तो घास असा हातातच असतो आणि तो व्हॉट्सअपचा मेसेज बघणं चालू असतो. म्हणजे आपण विसरून जातो की आपण जेवतोय. हे श्वासाच्या बाबतीत झालं असतं तर किती मोठा अनर्थ झाला असता, विचार करा तुम्ही. म्हणून ईश्वराने अनिच्छावरती मज्जा संस्थेच्या अंडर हे सगळं श्वासाचं कार्य ठेवलेलं आहे. म्हणजे हृदयाचं कार्य आहे, श्वासाचं कार्य आहे, पचनाचं कार्य आहे, की बाबा तू काहीही कर, मी मात्र हे चालू ठेवतोय. म्हणजे तो मेंदू तुमचं ते सगळं कार्य चालू ठेवत असतो. नाही तर तुम्ही विसरले असते नक्की श्वास घ्यायला, मग रोज बातम्या आल्या असते, आज हा विसरला, उद्या तो विसरला, आणि मग काय काय झालं असतं. असं होत नाही. तर हे जे आहे हे चाललेलं आहे, पण याच्यावर थोडंसं नियंत्रण आपण आणायचं आहे. मग आपले ऋषीमुनी एवढे हुशार होते की त्यांना हे कळलं होतं की म्हणजे त्यावेळेला कुठल्याही यंत्राचं सहाय्य न घेता केवळ आणि केवळ त्यांच्या ध्यानाच्या सहाय्याने त्यांनी हे सगळे शोध लावले होते की शरीरातल्या ज्या काही सगळ्या संस्था आहेत, पचन आहे किंवा रक्ताभिसरण आहे किंवा ह्या ज्या सगळ्या संस्था, याच्यापैकी ही एक संस्था अशी आहे श्वसनाची की ती अनिच्छावरती मज्जा संस्थेच्या मार्फत काम करत असली तरी तुम्ही इच्छेनुसार त्याच्यावर थोडंसं नियंत्रण आणू शकता. पण इच्छेनुसार त्याच्यावर नियंत्रण आणायचं असेल तर त्यासाठी काही घटक महत्वाचे असतात. ते म्हणजे की तुमचं शरीर त्यावेळेला शिथिल असायला हवं, शरीरावर ताण असेल. म्हणजे तुम्ही समजा आलात, धावत धावत आलात एखाद्या दिवशी, प्राणायामाचा वर्ग सुरू झालाय आणि धावत धावत तुम्ही आलात आणि लगेच बसलात आणि माझ्या सूचना चालू असतील की चला दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाला सुरुवात करा, 4 सेकंद श्वास घ्या आणि 8 सेकंद सोडा, शक्यच होणार नाही. कारण तुमच्या शरीरावर ताण आलेला असेल आणि त्याच्यामुळे श्वासाची गती वाढलेलीच असणार आहे. मग आता आपण ओंकार जप केला, त्याच्यानंतर शवासन केलं, मग इथे काय झालं? शरीर एवढं रिलॅक्स झालंय, शरीरावरचा ताण एवढा कमी झालाय की त्याची गती आपोआप कमी झालेलीच आहे. आणि मग या कमी झालेल्या गतीवर आपल्याला सहजपणे नियंत्रण आणता येतं. म्हणजे नियंत्रण आणता येतं, त्याला सुद्धा मर्यादा आहे. एका मर्यादेच्या पुढे आपण नियंत्रण आणू शकत नाही. किंवा मनात खूप सतत काहीतरी विचार चाललेले आहेत, आपल्याला कुणाचा तरी राग आला आहे किंवा खूप वाईट वाटलेला आहे, तर बघा श्वासाची गती वाढते की नाही आपण. मग अशा वेळेला श्वासाची गती वाढलेली असेल तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावर श्वासावर नियंत्रण आणता येणार नाही. म्हणून याच्यानंतर काय करायचं? समजा आपल्याला खूप राग आला आणि आता असं वाटलं की कोणाला तरी फटके द्यावेत चांगले, अशा वेळेला सरळ दीर्घ श्वसन करायला सुरुवात करायची. लांब लांब श्वास घ्यायचा, लांब लांब श्वास सोडायचा. काही वेळेला तोंडाने श्वास सोडला तरी चालणार आहे. आणि मग असं दीर्घ श्वास घेतला तर आपला राग हळूहळू नियंत्रणात येतो. आणि रागाच्या भरात ज्या चुकीच्या गोष्टी आपण करतो त्या होत नाही. म्हणून याच्यानंतर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की राग आला, वाईट वाटलं, काही झालं की एका कोपऱ्यात जाऊन बसायचं 5 मिनिटं आणि दीर्घ श्वसन करायचं. घरातल्यांना सांगा 5 मिनिट थांबा म्हणा, फक्त 5 मिनिटात आलेच बघा, 5 मिनिटातच किती तुम्हाला परिणाम जाणवणार आहे. तर असं हे दीर्घ श्वसन आपल्याला करायचं आहे. ते आपण नंतर हे बैठक स्थितीत करणार आहोत, पण आज आपण
आता प्रमोदिनी ताईंनी दाखवलं तसं तळागासनातून करणार आहोत. कारण की आपल्याला बसण्याची सवय नसते, त्यामुळे शरीरावर ताण येतो. शरीरावर ताण आला की श्वासाची गती वाढते. हे होऊ नये म्हणून तळागासनात दीर्घ श्वसन करायचं आहे. तेव्हा आता आपण सगळ्यांनी पाठीवर झोपायचं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांनी पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्यायचे. पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. पाय शरीरापासून थोडेसे दूर ठेवायचे आहे. हात गोलाकार फिरवत डोक्याच्या वर नेऊन हाताची घडी करायची आहे. हातांवर कुठलाही ताण नाहीये. आपल्याला पायांवर ताण वाटला, हातांवर ताण वाटला तर ते थोडेसे मागे पुढे करायचे, ताण काढून टाकायचे. संथ श्वसन झालेलं आहे. श्वासावर आपण अजून कुठलेही नियंत्रण आणलेलं नाहीये. अगदी सहज श्वसन झालेलं आहे. श्वासाबरोबर पोटाची लयबद्ध हालचाल होते आहे. पण श्वास घेत असताना पोट वरती येत आहे, श्वास सोडत असताना पोट आत जात आहे. तिकडेच आपण मन एकाग्र करायचं आहे. आणि 1 मिनिट आपण श्वसन ध्यान करणार आहोत. श्वासाकडे मन एकाग्र करायचं आहे. श्वासावर कुठलेही नियंत्रण आणायचं नाही. मनात विचार आले तरी त्यावर पुन्हा विचार करायचा नाहीये. विचारांकडे दुर्लक्ष करायचं आहे. विचारांकडे साक्षी भावानं बघायचं आहे. संथ श्वसन झालेलं आहे. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय. आपण साक्षी भावानं तिकडे बघतो आहोत. आपण दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि छाती पूर्ण रिकामी होईपर्यंत श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. आपले आपण आवर्तन सुरू ठेवायचे. संथ सावकाश आणि समगतीनं श्वास घ्यायचा आहे. संथ सावकाश आणि समगतीनं श्वास सोडायचा आहे. आपण 4x4 ह्या प्रमाणात दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. मी अंक मोजणार आहे आज आणि सूचना देणार आहे, त्याप्रमाणे आपण श्वसन करायचं आहे. श्वास सोडा. श्वास घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4. संथ श्वसन. श्वासावरचं नियंत्रण काढून टाकायचं आहे. संथ श्वसन चाललेलं आहे.
सावकाश आसन सोडायचंय. आपले पाय सावकाश सरळ करायचे, हात सरळ करायचे, गोलाकार फिरवत शरीराच्या जवळ आणायचे आहे. एका कुशीवर वळायचे आणि सावकाश बैठक स्थितीत यायचे. आज आपण दीर्घ श्वसन केलंय, प्रयत्न केलाय. निश्चितपणे तुम्हाला काहीतरी फरक जाणवला असेल. जो आपण नेहमीचा श्वास घेतो त्यापेक्षा दीर्घ श्वसनात काहीतरी वेगळं आहे, मनाला काहीतरी शांती मिळते आहे असं निश्चितच तुम्हाला जाणवलं असेल. आज पहिलाच दिवस आहे. आता जे साधा नव्यानेच ऑनलाईन वर्ग करत असतील किंवा काही कळलं असेल तर त्यांनी आपला वर्ग संपल्यानंतर थोडं थांबा आणि काही विचारायचं असेल तर विचारा, पण वर्ग संपल्याच्या नंतर. आता हे जे दीर्घ श्वसन आहे याचे अजून काय फायदे असतात, सायंटिफिक कसं ते फायदेशीर ठरतं, तर याची माहिती मी पुन्हा उद्या सांगणार आहे. आज काही जनरल माहिती मी सांगितलेली आहे, उद्या पुन्हा एकदा सायंटिफिक जी माहिती आहे ती सुद्धा सांगणार आहे की आपल्या फुफ्फुसांवर याचा काय परिणाम होतो, फुफ्फुसातलं कार्य कसं घडतं, त्याचा मनावर काय परिणाम होतो हे सगळं सांगणार. पण त्याआधी आपण आता भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. आता भ्रमर म्हणजे काय आहे तर भुंगा. भुंगा कसा आवाज करतो तसा आवाज करत आपल्याला श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना आपल्याला दीर्घ श्वसनात जसा श्वास घेतो तसा घ्यायचा आहे, सोडताना मात्र भुंग्याप्रमाणे आवाज करायचा आहे. तर हा आवाज करताना साधारणतः ओंकारातला जो मकार आहे त्याच प्रकारचा आहे, परंतु हा जो प्राणायाम आहे याच्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता चांगली होते, मन शांत होतं, रागावर नियंत्रण येतं आणि सातत्यानं 3 महिनेपर्यंत आपण हा प्राणायाम रोज केला 10 मिनिट तर तुम्हाला आपले अंतरीचे नाद ऐकायला येतात, आतले नाद ऐकायला येतात. म्हणजे काय होतं की तुमची पंचज्ञानेंद्रिय पूर्णपणे आत जातात, आत्म्याकडे ती जातात. आपण स्वतःच्या जवळ जातो, बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत नाही. तर तुम्ही विचार करा की एवढा जर फायदा याचा असेल, हा तर आध्यात्मिक फायदा आहे, तर अभ्यास करताना काम करताना आपल्या मनाची एकाग्रता किती चांगली होऊ शकेल. प्रत्येक काम करताना एकाग्रतेची गरज असते. तुम्ही ऑफिस मध्ये काम करत असा, तुम्ही अभ्यास करत असा किंवा तुम्ही स्वयंपाक करत असा, स्वयंपाकात सुद्धा एकाग्रतेची आवश्यकता असते. एकाग्रता नसेल तर स्वयंपाक नक्की बिघडतो. तुम्ही विचार करा की ज्या दिवशी तुम्हाला राग आलेला असतो किंवा वाईट वाटलेलं असतं, म्हणजे मी महिलांना बोलते, पुरुष मंडळी कितपत स्वयंपाक करतात मला माहित नाही, पण ज्या महिला रोजच करतात बिचाऱ्या, तर निश्चितपणे त्यांना काय वाटलेलं आहे ह्याचा कोणी विचार फारसा करत नाही. पण तो पदार्थ बिघडलेला असेल तर मात्र सांगितलं जाते की हा पदार्थ चांगला झालेला नाही आहे, ह्याच्यात मीठच टाकलेलं नाही किंवा जास्तच टाकलेलं आहे वगैरे वगैरे जे काय असेल ते. म्हणजे कशामुळे होतं तर त्यावेळेला आपलं मन स्थिर नसतं, एकाग्र नसतं. आणि तुम्ही बघा तुमचं मन जर एकाग्र असेल तर तुमचा स्वयंपाक पण चांगला होतो, सगळ्यांना आवडतो. स्वयंपाक सगळ्यांना आवडला तर साहजिकच घरातलं वातावरण आनंदी असतं. आणि तुमचं मन एकाग्र असेल तर त्या अन्नावर चांगले संस्कार सुद्धा होतात. तुमच्या मनात खूप राग असेल आणि तुम्ही स्वयंपाक करत असाल तर ती निगेटिव्हिटी त्या स्वयंपाकात सुद्धा जाते आणि तुमच्या कुटुंबाला तुम्ही तीच खायला घालता. पदार्थ जरी किती चांगला बनवलेला असला तरी त्याच्यावरचे संस्कार सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. आणि म्हणून ही जी एकाग्रता आहे ही प्रत्येक ठिकाणी कामात येते. अगदी सायंटिस्ट पासून तर अगदी मी तर सांगेन की भांडे घासेपर्यंत. तुम्ही बघा आपल्याला असं वाटतं ना की ध्यान करायचं म्हणजे मांडी घालून बसायचं किंवा आसनात बसायचं, डोळे मिटून घ्यायचे आणि मग ध्यान करायचं, तर असं नाहीये. तुमचं काम हे सुद्धा ध्यान असू शकतं. ते बघा किती आनंद मिळतो तुम्ही एकाग्रतेने काम केल्यावर. म्हणजे काहीही काम करा, अगदी मन लावून करा. तुमच्या झाडांशी तुम्ही गार्डनिंग करत असाल तर त्या झाडांशी संवाद साधा एकाग्रतेने, बघा किती आनंद मिळतो. अक्षरशः या प्राणायामाचा परिणाम ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे की मनाची उन्मनी अवस्था,
उन्मनी अवस्था म्हणजे आतला आनंद, म्हणजे त्या आनंदाला बाहेरच्या कुठल्याही भौतिक गोष्टीची आवश्यकता नाहीये. आतून मिळणारा आनंद, म्हणजे मला साडी घेतली तरच आनंद होईल, किंवा एखादा दागिना घेतला तरच आनंद होईल, किंवा मी अमुक खाल्लं तरच आनंद होईल. हे सगळे आनंद कसे आहेत? बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे. पण ह्या आनंदाला कुठल्याही बाह्य गोष्टीची गरज नाहीये. तो आतून होणारा आनंद आहे. तुम्ही एवढे आनंदी होतात की तुमचं तुम्हाला ते जाणवतं. तर असा सगळा अनुभव सातत्याने केल्यावर मात्र येतो, पण तो येतोय हे निश्चित. आता आपण प्राणायाम करून बघणार आहोत. प्रमोदिनी ताई करून दाखवतील 2 आवर्तन. त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी करायचं आहे. प्रमोदिनी ताईंना स्पॉटलाइट करा. आता आसन स्थिती आपल्याला जी शक्य आहे ती घ्यायची. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा डोळे मिटून घ्यायचे आहे. आता तुमचा आवाज चालू करा प्रमोदिनी ताई, माझा बंद करते. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. एक आवर्तन म्हटले चढ उतार असू नये असं दाखवा, म्हणजे काय करायचं नाही ते एक आवर्तन दाखवा. तर आपला सुरुवातीला थोडासा शॉर्ट येईल, आवाज खूप लांब येणार, तर तेव्हा मध्ये चालू करायचं नाहीये, मग तो थांबायचं, पुन्हा नवी श्वास घ्यायचा आणि पुन्हा सुरुवात. तर आता आपण सगळेजण करून बघणार. 5 आवर्तन फक्त आपल्याला करायची. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे मिटायचे, शरीर शुद्ध. श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्या आणि गुंग्याप्रमाणे आवाज करत श्वास सोडा. सुरुवात करायची आहे. आपली आपण 5 आवर्तन मोजायची आहे. हे 5 आवर्तन झाली की थांबायचंय. संत श्वसन चालू ठेवायचं आहे. तर आज पहिलाच दिवस असल्यामुळे खूप सगळं इंट्रोडक्शन आणि यात आपला वेळ गेलेला आहे. उद्यापासून मात्र आपण सुरुवात ओंकार जपानी करणार आहोत. तेव्हा सगळ्यांनी आधीच तयार राहायचं आहे. आपल्याला मध्ये शवासन करायचं आहे, त्यामुळे आपलं आसन जे आहे, आपल्याला झोपता येईल एवढी जागा आणि तिथे आपलं आसन, अशी सगळी तयारी करूनच आपण वर्गाला बसायचंय, म्हणजे मध्ये आपला वेळ जाणार नाही. तर आज आपण प्रार्थना म्हणून थांबणार आहोत. मी प्रार्थना म्हणणार आहे, आपण सगळ्यांनी फक्त ऐकायची आहे. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ ठेवायची आहे, डोळे अलगद मिटून घ्यायचे.
श्वसन चालू आहे. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. सर्वेषां स्वस्तिर्भवतु. सर्वेषां शान्तिर्भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता. हरिः कर्ता हि केवलम्. ओम शांति शांति शांती. आपले हात डोळ्यांवर ठेवायचे. सावकाश डोळे उघडायचे. सावकाश हात खाली आणायचे आहे. आसन सोडायचे. पायांची हालचाल करून घ्यायची आहे. हरिओम. आपला वर्ग संपलेला आहे. कोणाला काही शंका असेल, विचारायचं असेल तर त्यांनी थांबा, बाकी वर्ग सोडू शकतो.